नमस्कार मित्रांनो, द स्कॅल्पर विजयमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केलेल्या ॲनालिसिसनुसार या ट्रेंड लाईनपर्यंत निफ्टी आल्यानंतर आपण ट्रेड इनिशिएट करणार होतो, पण 940पर्यंत आपल्याला एकही ट्रेड मिळाला नाही. त्यानंतर मग मी ऑफिसला निघालो आणि मोबाईलवरती मी चार्ट मॉनिटर करत होतो. तर निफ्टी आपल्या लेवलपर्यंत आला आणि 930ला मी एक ट्रेड इनिशिएट केला. हा आपला आजचा प्रॉफिट आहे. आपला प्रॉफिट आहे. त्यानंतर मी ऑर्डर बुक शो करतो. 931ला आपण ट्रेडमध्ये एंट्री केली आणि 937मधून आपण ट्रेड एक्झिट झालो. तर 65-70 म्हणजे एक 7 पॉईंट आपण कॅप्चर केले आणि अर्ली एक्झिट घेतली बिकॉज ऑफ आपल्याकडे चार्ट बघायला स्क्रीन नव्हती. ठीक आहे. तर मी ज्यावेळेस मी ट्रेडमध्ये एंट्री केली होती त्यावेळेस मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड केली. ती रेकॉर्डिंग मी या व्हिडिओच्या एंडला टाकतो. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा. आपण मॉर्निंगमध्ये केलेले ॲनालिसिस आणि पेशन्सली वेट करून त्या लेवलवर आल्यावर आपण ट्रेडमध्ये एंट्री केली. तर आपण जर प्रॉपर इथे वेट केला असता तर आपल्याला 50 to 60 पॉईंट आपल्याला मिळाले असते. ठीक आहे. पण आपण अर्ली एक्झिट इथे घेतली. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट. आज आपला डे 14. 2 दिवस मी स्क्रीन रेकॉर्ड नाही करू शकलो. काल आपला 6000चा प्रॉफिट झाला. काल मी काही कारणामुळे स्क्रीनवरती माझ्याजवळ लॅपटॉप अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी स्क्रीन रेकॉर्ड नाही करू शकलो. मी मोबाईलवरती ट्रेड घेतला होता आणि आपला 6000 प्रॉफिट झाला. आणि या पहिले आपले जे SL हिट झाले त्या सर्वांची रेकॉर्डिंग मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ती बघू शकतात. कालचा ट्रेड मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. काल मी या कॅन्डलवरती ट्रेड एक्झिक्यूट केला होता आणि आपल्याला या लेवलपर्यंत मी होल्ड केला आणि आपल्याला त्यामध्ये 6000 प्रॉफिट झाला होता. ठीक आहे. तर काल एक आपल्याला चांगली मूव भेटली. आज बघूयात. 2 मिनिट रिमेनिंग आहे मार्केट ओपन व्हायला. ही जी ट्रेंड लाईन आहे ब्रेक नाही होऊ शकत आहे. एक फॉल्स ब्रेकआउट दिला, त्यानंतर इथं सस्टेन न करता निफ्टी पुन्हा या चॅनलमध्ये येऊन स्टक झाला आहे. 24,277 म्हणजे काल जिथं क्लोजिंग मिळाली तिथेच आपल्याला आज निफ्टी ओपन होत आहे. बघूया त्या ट्रेंड लाईनच्या जवळ आला, इथे सपोर्ट घेतला की आपण एक कॉल साईड ट्रेड इनिशिएट करूयात. ओके. मार्केट ओपन झालेलं आहे. सेटल होऊ द्यात पहिले, त्यानंतर प्लॅन करूयात. 1 आवर चार्टमध्ये आपण ॲनालिसिस करूयात. ही ट्रेंड लाईन एक ट्रेंड लाईन आहे. खालून एक सपोर्ट आहे. 1 2 3 म्हणजे आणखी या लेवल जवळ आला त्यावेळेस आपण इथे ट्रेड इनिशिएट करू शकतो. ज्या वेळेस निफ्टी या लेवलला येतो त्यावेळेस एक आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर बघूयात आज आपला डे कसा राहतो. प्रॉफिटेबलमध्ये क्लोज होतो की लॉसमध्ये होतो. ओव्हरऑल तुम्ही माझी डे 1पासून जर व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आपण जे ॲनालिसिस करतो आहे त्या 90% ॲक्युरेसी आहे त्या ॲनालिसिसमध्ये. फक्त एवढंच आहे की आपल्या टाईम फ्रेममध्ये आपण ज्या लेवल मार्क केल्या होत्या त्या टाईम फ्रेममध्ये न येता 10च्या नंतर म्हणजे आपला टाईम 9:45च्या नंतर त्या लेवल्स आपल्याला बघायला मिळाल्यात. एनिवे आपला टाईम फ्रेम टाईट आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. पण ज्या वेळेस मी घरी असेल किंवा माझी सुट्टी असेल ऑफिसला त्यावेळेस मी प्रयत्न करतो. बघूयात आपण कॉल ऑप्शन्स पण ॲड करून घेऊयात. कोणता 250 200 24,200 आणि एक 150चा पण ॲड करून ठेवूयात. 24,000 24,150. ह्याच्या चार्टवरती ट्रेंड लाईन मी प्लेस करतो ना,
त्यानंतर प्रॉपर अलाईन होत नाहीत. आपण या लेवलला ट्रेड प्लॅन करत आहे. जर या ट्रेंड लाईन जवळ आला त्यानंतर एक बुलिश कॅन्डल फॉर्म झाल्यावरती आपण ट्रेड इथे एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. आपल्या या सिरीजमध्ये 2-3 वेळेस माझ्याकडून रूल ब्रेक झाला. रूल ब्रेक झाल्यानंतर काय होऊ शकतं हे पण तुम्ही बघितलं. तर आपण प्रयत्न करतोय, ही सिरीज खास यासाठीच आहे की मी स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवू शकतो. त्यामधून आणि माझ्या चुकांमधून तुम्ही काही शिकू शकतात. या मंथच्या एंडिंगला मी प्लॅन करतो की आपला एक ऑगस्ट सिरीज, ही ऑगस्ट सिरीज आपली P&L मी रिव्ह्यू करूयात आपण या ऑगस्ट सिरीजची. ठीक आहे. आणखी 3 दिवस बाकी आहेत. ओके गाईज, मी तुम्हाला ट्रेड घेतला की अपडेट करतो. हाय फ्रेंड्स, अजूनपर्यंत आपल्याला ट्रेड मिळालेला नाही. मी एक्सपेक्ट करत होतो की या ट्रेंड लाईनपर्यंत आला की मी ट्रेड इनिशिएट करेल. ठीक आहे. पण ट्रेड नाही मिळाला. तुम्ही ऑर्डर बुक पण मी तुम्हाला दाखवतो. हे आपले पोझिशन आणि ऑर्डर्स, एक पण ऑर्डर प्लेस नाही केले. ठीक आहे. तर आजचा आपण डे इथेच क्लोज करूयात. मला नाही वाटत की या 1-2 मिनटात या लेवलपर्यंत येऊ शकतो. तर ठीक आहे, 940पर्यंत आपण वेट करूयात. 940पर्यंत जर या ट्रेंड लाईनपर्यंत निफ्टी आला तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करूयात. चल मेरे भाई, आजा जल्दी से. आपण प्लॅन करत आहे या लेवलपर्यंत येणं. ठीक आहे. इथे एक पिन बार, एक बुलिश कॅन्डल फॉर्म झाले की आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट करूयात. ही सिरीज चालू करून मला खूप बेनिफिट होत आहे. म्हणजे मी डिसिप्लिनमध्ये राहून ट्रेड करतोय. त्यानंतर होत आहेत चुका पण होत आहे, पण त्या मी पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करतोय. आणि ओव्हरऑल आपला प्रॉफिट लॉस म्हणजे खूप बिग प्रॉफिट पण नाही आहे आणि बिग लॉस पण नाही आहे. तर हेच इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी. जेवढा वेळ आपण मार्केटमध्ये टिकून राहू तेवढे आपल्याला नॉलेज, चार्ट पॅटर्न सगळं अंडरस्टँड व्हायला मदत होईल. काय होणार, आपण वेळेवाकडे ट्रेड घेतले त्यानंतर आपलं जे काही कॅपिटल आपण डिप्लॉय केलं आहे ते पूर्ण कंप्लीट वाईपआउट होऊ शकतं. त्यासाठी डिसिप्लिनमध्ये राहणंच गरजेचं आहे. जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला डिसिप्लिन फॉलो करावंच लागेल, रूल फॉलो करावंच लागेल. त्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे. आपली कोणतीही तुम्ही स्ट्रॅटर्जी आणली तर ती 100% वर्क होत नाही. तर ॲटलिस्ट 50% जरी आपली स्ट्रॅटर्जी वर्क झाली आणि आपण डिसाईड केलेले रूल आणि रिस्क रिवॉर्डने आपण ट्रेड केला तर आपण 100% सक्सेसफुल इथे होऊ शकतो. बघूयात, पेशन्स ठेवावेच लागेल आपल्याला. ओव्हरनाईटमध्ये सक्सेस नाही मिळणार. चल भाई, 1 मिनिट बाकी आहे. बघूयात 1 मिनिटात आला तर ठीक, नाही तर आता डे आपण इथेच क्लोज करूयात. कम ऑन निफ्टी, एक कॅन्डल बना दे. ठीक आहे. तो इमिजिएट आपण एक ट्रेड इनिशिएट करूयात इथे. SL खूप इम्पॉर्टंट आहे. याआधी मी SL मॅन्युअली एक्झिट करत होतो ट्रेडमधून. त्यामुळे जे SL जे हिट व्हायचे माझे, तर बिग SL माझे हिट होत होते. त्यामुळे लॉसेस पण मोठे झालेत.